पुरचा राजा रे आला कोल्हापूरचा राजा रे, आला कोल्हापूरचा राजा रे, शाहू राजा रे घोड्यावर स्वार, मनमोकळ्या जनतेसाठी, मनमोकळ्या जनतेसाठी, मनमोकळ्या जनतेसाठी, मनमोकळ्या जनतेसाठी आला तो राजा रयतेसाठी रे जी जी जी, राजा रयतेसाठी रे जी जी जी, आला तो राजा रयतेसाठी रे जी जी जी, आला तो राजा रयतेसाठी रे जी 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 जी. माणुसकीला काळिंबा लागल अशी जात माणसात उभी होती. पाण्याला शिक्षणाला दुरावलेली गरिबी आता दारात उभी बर का. चला मुलांना, आज आपण शिकूया बाराखडी. आई मला शाळेत जायचं आहे. नाही बाळ, आपली तेवढी परिस्थिती नाही ग जेणेकरून आपण तिथं शिकायला जाऊ. पण बाकीचे मुलं का जातात शाळेत, मीच का जात नाही? अगं त्यांच्याकडे पैसे आहेत, आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत ग. मला तरी पण जायचं आहे. असं हट्ट केलेलं चांगलं नाही बरं. आता आपली परिस्थिती नाही आहे, तुला समजून घ्यावं लागेल ना. काय झालं हिला? काय रडती? महाराज, मला शाळेत जायचं आहे, मला शिकायचं आहे. का पाठवत नाही हिला? महाराज, आमची कुठे एवढी परिस्थिती जेणेकरून आम्ही तिला शिकायला पाठवू. असे कसे? शिक्षणाचा अधिकार तर सर्वांनाच आहे. श्रीमंत असो वा गरीब, स्त्री असो वा पुरुष, शिक्षणाचा अधिकार तर सर्वांनाच आहे. चला माझ्यासोबत. गुरुजी, आजपासून माझ्या राज्यात शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही. सर्वांना शिक्षण मोफत करा व गरीब मुलांसाठी वसतिगृह बांधा. त्याचा जे काही खर्च येईल ते मी देईल. हो महाराज, तशी तुमची आज्ञा. बाळ तू बस. महाराज तुमचे खूप उपकार झाले. तुम्ही अगदी देवासारखे धावून आला. उपकार कसले त्यात? शिक्षणाचा अधिकार तर सर्वांनाच आहे. शिक्षणाने माणूस घडतो. असा हा जनतेचा राजा, असा हा जनतेचा राजा, असा हा समतेचा राजा, असा हा समतेचा राजा, करतो मानाचा मुजरा राजाला जी, करतो मानाचा मुजरा राजाला जी जी जी. आमच्या छत्रपती शाहू महाराजांनी रयतेसाठी शाळा उघडल्या. सगळ्यांना शिक्षणाचं महत्व समजावलं बरं का. शिक्षण समता माणुसकी, सगळ्यांना दिला हक्क. शिक्षणाच्या प्रकाशात उजळलं आमचं कोल्हापूर राज्य. शिक्षण समता न्याय. बोला छत्रपती शाहू